नागपुर जिले के रामटेक एवं पारशिवनी तहसील अंतर्गत वन्यजीव मानव सहित जंगली जानवरों के बीच संघर्ष रुकने का नाम नहीं ले रहा है, जिसमें बुधवार सुबह 3 से 4 बजे के बीच एक बाघ ने 2 गाय और एक बैल का शिकार किया, जिसमें बैल की मौत हो गई है। रामटेक तहसील अंतर्गत के पवनी वन परिक्षेत्र अंतर्गत सोनेघाट शिवार अंतर्गत के भोंदेवाड़ा बिट क्रमांक 272 में भीलवाड़ा गांव के किसान विनाश अरुण कातुरे के खेत में बैल और 2 गाय बंधी हुई थी, जिसमें सुबह 3 से 4 बजे के दौरान एक बाघ द्वारा बैल पर हमला कर दिया गया, जिसमें बैल गंभीर रूप से घायल हो गया तथा कुछ समय बाद ही बैल की मौत हो गई। इस बाघ के द्वारा 2 गाय को भी गंभीर रूप से घायल किया गया है। प्रकरण की जानकारी वन विभाग को दी गई है, जिसमें RFO ऋषिकेश के द्वारा मौका चौकसी कर अहवाल तैयार किया गया है। इस घटना से किसान को लगभग 1,20,000 रुपए का नुकसान उठाना पड़ा है। संध्याकाळी मी माझ्या शेतात माझे बैल जनावरे बांधले आणि संध्याकाळी बांधले आणि सकाळी येऊन बघितलं तर वाघाने 2 गायीला घायल केले आणि एक बैल ठार केला। असं याच्या अगोदर पण असंच मागच्या वर्षी एक बैल मारला होता माझ्या, त्याच्या म्हणजे मारला आणि पैसे जेव्हा गव्हर्नमेंट कडून पैसे आले ते 8 महिने वेळ लागला, मग त्याच्यामुळे माझी शेती मागच्या वर्षी पडीत राहिली। त्याच्यासाठी ह्या वर्षी पण सुद्धा मला लवकरात लवकर भरपाई द्यावी यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो। आज दिनांक 28 ऑगस्टला विलास कातोरे राहणार भिलेवाडा यांच्या शेतामध्ये वाघाने हल्ला करून एक बैल जखमी झाला होता। काही काळाने तो मेला। त्या बैलाची जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे त्याची आम्ही तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडनं अर्ज हा तात्काळ तिथंच घेतलेला आहे। सर्व लोकांच्या समक्ष आपण त्यांचा मौका पंचनामा करणार आहे आणि तात्काळ हे प्रकरण माननीय आपले सहाय्यक वनसंरक्षक रामटेक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आहे आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई करण्याची मी आमच्या स्टाफला कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र न्यूज 24 के लिए अजय मेहरकुले, रामटेक। चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो, कष्टाने एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली। त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची। शासनाने हेच कर्तव्य पार पाडले। आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम। जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार। डायनासोर, गॉडजिला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ। 13 अगस्त से रोजाना 3 शो, 1, 5 और रात 8 बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, झांसी रानी चौक, नागपुर में। बुकिंग्स के लिए विजिट करें www.badshahmagicalworld.com।